नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या आजच्या या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये एक आता भयानक मालिकेला वळण लागलेलं आहे. कारण माया आता किती काही केलं तरी आता ओवीला घेऊन निसटते. परंतु यावेळेस मात्र आता पाडव्याला जानकीने मात्र शपथ घेतलेली आहे. ती माझ्या ओवीला मात्र आता काही झालं तरी मायाच्या ताब्यातून सोडवेल म्हणजे सोडवेलच. परंतु मायाला मात्र तिच्या पापाची शिक्षा मी कशी इतकी इतकी भयानक देईल ते तिला अगदी स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल. तिला वाटत असेल की कितीही ती चतुर असेल पण तरीसुद्धा आता ही जानकी तिला पुरण उरणार आहे. कारण एकदा तिने माझा पराभव केला असेल, मला चाकूने वार केला असेल, पण तरीसुद्धाच ही जानकी आपल्या जखमेची विचार न करणारी आहे. आणि या सगळ्यातून मात्र आता मायेला ती आता ऐश्वर्याच्या मदतीने पकडणार आहे. कारण ऐश्वर्या, जानकी या सगळ्यांनी एक असं भयानक सापळा रचलेला आहे की मायेला मात्र आता पोलीस स्टेशनमध्येच कसा आणून ते गुंतवतात. आणि पोलीस स्टेशनमध्येच आता माया एक आपला बचाव करण्यासाठी घुसते. कारण ऐश्वर्या तिला चकवा देते आणि चकवा देऊन मात्र आता तिला कसे ते पकडतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, या व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन आता मालिकांचे अपडेट्स आणि पुढचे काही जे काय आहे ते सगळं काही मालिकांचे डेली ट्विस्ट पाहायला मिळतील. तेव्हा आता मित्रांनो, हे बघा, जानकी आता आपल्या ओवीच्या हाकेने जिवंत झालेली आहे. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सुद्धा खूप आनंद झाला असेल कारण आपली जानकी परत आली. इतका रणदिव्यांना आनंद झालेला आहे. कारण एका क्षणी मात्र जानकी गेली म्हणून सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. सगळ्यांचं अगदी काळीज थरथर झालेलं असतं. कारण जानकी सर्वांची लाडकी होती, रणदिवे कुटुंबाची शान होती. म्हणून आता सगळ्यांना एक असा वेगळाच धक्का बसलेला असतो. परंतु आता या ओवीच्या हाकेने आपली जानकी ही मायेचा हंबरडा जेव्हा फुटला जातो तेव्हा आता परत येते. आणि होतं तर काय, या मायेचा पराभव करण्यासाठी जानकी आपल्या ओवीला, आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी परत आलेली आहे. तर देवाचा एक खूप मोठा चमत्कार घडलेला आहे. आणि त्यामध्ये मात्र आता मित्रांनो, ऐश्वर्या ह्या सगळ्या जानकीची कशी मदत करणार आहे. कारण चौबाजूंनी आता मालिका म्हणजे मायेला अडकवलं गेलेलं आहे. आता मात्र जानकी शुद्धीवर आलेली आहे. आणि जानकी शुद्धीवर आल्यानंतर आता सगळेजण इतके आनंद होतात. आता ऐश्वर्या आपल्या सयाजीला नाही जुमणत. सयाजी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा जानकी काही ऐकत नसते. आणि शेवटी जानकी आता आपल्या या ओवीला काही झालं तरी शेवटी वाचवणार आहे. तेव्हा आता मित्रांनो, हे बघा, आता मात्र जानकी आणि ऋषिकेश हे अगदी वेगळा वेश घेऊन तिकडे त्या मायेच्या सुमन नगरामध्ये जायला पोहोचतात. परंतु आता तेथे गेल्यानंतर माया तेथून सुद्धा पसार झालेली आहे. आणि त्या क्षणी आता सगळेजण घरी येतात. परंतु सगळ्यांना आता पाडव्याचा सण आहे आणि या पाडव्याच्या सणाला मात्र आता गुढी उभारायची आहे. परंतु सगळ्यांचे चेहरे नाराज आहे. आज आपली ओवी आपल्यासोबत नाहीये. काही झालं तरी आपल्या ओवीला आपल्याला पकडायचं आहे, म्हणून आता सगळेजण नाराज होतात. जानकीला डिस्चार्ज मिळतो. जानकीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता घरी आल्यानंतर ऐश्वर्या चक्क आता ह्या जानकीचं औक्षण करणार आहे. आणि ते पण आता जानकीसारखी ती तयार होते. जानकीसारखी साडी वगैरे नेसते, डोक्याला गजरा वगैरे सगळं काही आता जानकीचं पेहराव तिने केलेलं आहे. अगदी छान तयार होते आणि सगळं काही अगदी छान घडणार आहे. आता सगळेजण गुढीला प्रार्थना करतात, लवकरात लवकर त्या मायेचा अंत होऊन दे आणि आमची ओवी आम्हाला परत मिळून दे. असं सगळं काही सांगितल्यानंतर आता सगळेजण गुढीला पूजा वगैरे झाल्यानंतर आता सगळेजण छान असे तयार होतात. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश जोडीने मात्र आज पुन्हा एकदा गुढीची पूजा करतात. सारंग आणि हे सगळेजण छान आता नटलेले आहेत. गुढीची पूजा होत आहे. सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा आज पहिल्यांदा जोडीने पूजा करतात. ऐश्वर्या आता सारंगला खूप अगदी छान म्हणजे महत्त्व देत आहे. आता दोघीही छान अशी जोडी दिसते. अवंतिका आणि सौमित्र सुद्धा जानकी परत आल्याने खूप असा आनंद झालेला आहे. आणि सगळेजण अगदी थाटामाटात गुढीची पूजा करून प्रार्थना करतात. त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल आलेला आहे. इन्स्पेक्टर आता ऋषिकेशला कॉल करतात. कारण जो काही आता जानकी म्हणजे सारंगच्या मोबाईलवर ह्या मायेचा कॉल आलेला असतो. मायेने मात्र आता परत सारंगच्या मोबाईलवर कॉल केलेला आहे. कारण तिला आता जो काही वेश बदलून म्हणजे तिने आता साडी वगैरे नेसलेली आहे, डोक्यावर पदर वगैरे, हातात गाठोडं घेऊन आता ओवीला घेऊन ती मुळशी सोडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचा सुगावा आता इन्स्पेक्टर साहेबांना लागल्यामुळे आता तो नंबर आहे तो ट्रेस केला जातो. आणि त्या नंबरच्या लोकेशनला मात्र आता ते जायला निघतात. कारण अगोदर जेव्हा जानकी आणि ऋषिकेश तिथे सुमन नगरामध्ये गेलेले असतात, परंतु तेथे मात्र ती पसार झालेली आहे. आणि तेथून परत पसार झाल्यानंतर तिचा हा दुसरा लोकेशनचा जी जागा आहे तर ती सापडलेली आहे. म्हणून माया आता ओवीला घेऊन तिथून निघते आणि रिक्षातून मात्र आता ती तिथे येत असते. आणि आज
त्याच वेळेस मात्र जानकी, ऋषिकेश आणि ऐश्वर्या हे सगळेजण मात्र आता त्या मायेला अडवण्यासाठी तिकडे येतात. आणि आता मात्र माया तिथून पसार होत असते. आता ओवीला मात्र तिने जानकीने मायेच्या हातातून हिसकावून घेतलेलं असतं. आता ओवी ही घट्ट अशी आपल्या आईला मिठी मारते आणि आता ही माया आहे तर माया तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता असा ट्रॅप केलेला आहे की माया जिथून पळून जाणार आहे तर तेथे पोलीस आतमध्ये त्या रूममध्ये बसलेले आहेत आणि आता हे रणदिवे अख्खं कुटुंब आहे तर ते मायासमोर उभा आहे. मायेला मात्र आता सगळेजण घेरावा घालतात. माया मात्र तेथून तरी सुद्धा ही पळून जाण्याचा प्रयत्न करणार असते. आता ऋषिकेश, जानकी, अवंतिका, सौमित्र आणि सारंग ऐश्वर्याने यासाठी आपला लूक बदलवलेला आहे. ऐश्वर्याने असा काहीतरी लूक केलेला आहे कारण आता त्या मायेला पसं अडकवायचं आहे. कारण सयाजीराव तिला त्या गाडीतनं जे काही सोडणार होता, सयाजीराव आता ह्या मायेला ज्या गाडीतनं सोडणार होता तर त्या गाडीचा ड्रायव्हर बनून आता आपल्या तोंडाला मिशा वगैरे लावून आणि माणसांचे कपडे घालून आता ह्या ऐश्वर्याने हा सगळा पेहराव केलेला असतो. आणि बरोबर आता ऐश्वर्या मात्र आता त्या मायेला इकडे पोलीस स्टेशनमध्ये बरोबर आता त्या गाडीतनं घेऊन येते. आणि त्या गाडीतनं घेऊन आल्यानंतर आता माया ही रिक्षामध्ये बसणार असते आणि रिक्षामध्ये बसताक्षणी आता ही ऐश्वर्या खाली उतरते आणि त्याच वेळेस तेथे सगळं रणदिवे कुटुंब आलेलं आहे आणि मायेला चहू बाजूनी त्यांनी पेहराव घातलेला आहे. माया आता अगदी त्यांच्याकडे पाहत असते आणि त्यांच्यामधून कसं पळता येईल याचा ती मार्ग काढत असते. आणि त्याच वेळेस ऋषिकेश म्हणतो की काही झालं तरी आता माया तुला नाही कोणी वाचू शकत. एक गोष्ट लक्षात ठेव, आता किती काही झालं तरी तू आमच्या ताब्यातून नाही सुटणार. आता किती काही झालं तरी माया तुझी सुटका होणार नाही. आत्तापर्यंत तू आम्हाला खूप असे लपंडाव खेळीस, आमच्या ओवीला त्रास दिलास, पण आता नाही. जानकी म्हणते की अगं एका आईला, एका मुलीला तू तिची ताटातूट करण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे का, त्या पापाची शिक्षा तुला मिळणार म्हणजे मिळणारच. तू कितीही आता हुशार बनण्याचा प्रयत्न कर, तू येथून कुठेही नाही जाऊ शकत. जानकीला आता अगदी जिवंत बघून मायेला धक्का बसलेला असतो कारण हिच्या पोटात चाकू खूप असून सुद्धा ही जिवंत झाली कशी याचा आता या मायेला अगदी म्हणजे नवलच वाटत असतं. म्हणून ती पुन्हा आता सगळ्यांना अगदी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून. पण तरीसुद्धा सगळेजण आता तिच्या मागे पळत असतात. माया आता पुढे पळत असते आणि सगळे रणदिवे कुटुंब आता ह्या मायेच्या मागे पळत आहे. आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या पुन्हा आपले जे काही रिअली कपडे आहे तर ते घालून पुढे येते. मायेचा मात्र आता एका खिडकीतून आत जाण्याचा जो काही प्रयत्न असतो आणि त्याच आता मातीच्या ढिगलावरून तिचा पाय घसरतो कारण तिची साडी आहे ती पायात गुंतते. आणि आता साडी पायात गुंतल्यानंतर मात्र माया ही खाली पडते आणि आता तिला असं वाटतं की आपल्या मदतीला कोणीतरी धावून आलेलं आहे म्हणून ती आपला हात पुढे करते. ऐश्वर्या तिच्या समोर उभी असते कारण सगळेजण आता मायाचा पाठलाग करत आहे. आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या पुढून आलेली आहे आणि तेथे मात्र आता हे पोलीस स्टेशन आणि बरोबर तिला पोलीस स्टेशनच्या आवारात या सगळ्यांनी आणलेलं असतं. तेव्हा आता तिला असं वाटतं की नक्की ऐश्वर्या तिला मदत करेल. आता ती ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, मला यावेळेस तुझ्या मदतीची खूप गरज आहे. तू जर आता मला वाचवलंस तर मी तुला खरंच काही ना काही मदत करील. तेव्हा आता ऐश्वर्याला बरोबर हिला जाळ्यामध्ये अडकवायचं असतं. आता माया तिथून पळून जाऊ नये म्हणून ऐश्वर्या तिला हात पुढे करते, मदतीचा हात पुढे करते. आणि आता मात्र लगेच ऐश्वर्या तिला मुद्दाम म्हणते की तिकडे एक घर आहे, तू तिकडे जाऊन लप, मी बघते काय करायचं आहे ते. मायेला कारण आतमध्ये आता काही करून ढकलायचं असतं. आता माया ही आतमध्ये त्या घरामध्ये जाते आणि तेथे जाऊन लपते. मायाला माहितीच नाहीये की ती पोलीस स्टेशनमध्ये घुसलेली आहे. माया मात्र आता टेबल खाली जाऊन लपते. मायाला असं वाटतं की ऐश्वर्याने आपली मदत केली म्हणून माया आता तेथेही पोलीस स्टेशनमध्ये घुसते. परंतु आता सगळेजण आतमध्ये आलेले आहेत. आता मात्र सगळेजण मायाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आता ऐश्वर्याचे गुंड सुद्धा आहेत तर ते सुद्धा मायाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे कारण ओवीने सुद्धा आता त्यांना मदत केलेली आहे आणि फोन लावून ते जसे काही सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे माया तिथून पळून जात असते. आणि माया आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे. पोलीस स्टेशनमध्ये घुसल्यानंतर आता जानकी तिला त्या टेबलच्या खाली जिथे लपलेली आहे तर तिथे लाईट ऑन केली जाते, सगळीकडे प्रकाश होतो आणि मायेला मात्र जानकी ही अगदी हिसकावून आत काढत असते. आणि मायेला म्हणते की बघ, मी तुला म्हटलं होते की तुला म्हटलं होते की माझ्या घराची वाकड तर त्याच्या कायमचं अगदी लाकडं
लाकडं, म्हणजे तुला आता शेवटी जे काही आहे तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळणारच आहे. माझ्या घराच्यावर वाईट नजर ठेवत होती, मग आता तुझ्या या अगदी घरावर म्हणजे तुझ्या चितेवर लाकडं जळणार आहेत, लक्षात ठेव. म्हणून मात्र आता लगेच सगळेजण मायेला घेरा घालतात आणि आता ऋषिकेश मात्र मायेला पोलिसांच्या ताब्यात ढकलतो आणि हिला अटक करा असे म्हणतो. माया आता पाहत असते, माया आता इकडे तिकडे पाहते आणि सगळ्यांमधून आपल्याला गुंगारा कसा देता येईल याची ती वाट पाहत असते, कुठून पळता येईल. परंतु सगळ्यांनी चहूबाजूनी मायेला घेरलेलं आहे. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी मायेला पोलीस स्टेशनमध्ये ऐश्वर्याच्या मदतीने आता जानकीने पकडलेलं आहे आणि आपल्या ओवीला सुखरूप असं वाचवलेलं आहे. तेव्हा आता जानकी ऐश्वर्याचे आभार मानते, कारण हा सगळा ट्रॅप आहे तर तो ऐश्वर्याने रचलेला आहे. ऐश्वर्याने आता मायेला मी मदत करते असं खोटं बोलून मायेला बरोबर अडकवलेलं आहे आणि माया मात्र त्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहे. कारण जरी आता साडी वगैरे नेसून ती हे सगळं सोडून चाललेली आहे, पण तरीसुद्धा सगळ्यांचा सुगावा मात्र आता ह्यांना लागून शेवटी मायेला इन्स्पेक्टर साहेबांच्या मदतीने, ऐश्वर्याच्या मदतीने शेवटी पकडलेलं आहे. आता सगळेजण ओवीला अगदी म्हणजे तिचे पापे घेतात, तिला अगदी जवळ घेतात. सगळ्यांना खूप असा आनंद झालेला आहे. तेव्हा आता ओवी ही आईला आपलं घट्ट मिठी मारते आणि आता ऐश्वर्या आणि सारंग सुद्धा ओवीला जवळ घेतात. सारंग म्हणतो की माझी ओवी, खरंच माझ्यामुळे माझी ओवी त्या मायेच्या ताब्यात गेली. ओवी म्हणते की सारंग काका, मी तुला म्हटलं होते की आता तुम्हाला कुठे घेऊन जातोय, तरी सुद्धा तू माझं ऐकलं नाही. आणि ती माया मावशी आहे ना, तिने मला खूप त्रास दिला होता. नंतर ती खूप मला त्रास देत होती, माझ्यावर ओरडत होती. आता सगळं काही ओवी सांगत असते. सगळ्या रणदिवे कुटुंबाला आज इतका आनंद झालेला आहे की सगळेजण आज एकत्र आहेत आणि त्यांची ओवी सुद्धा सुखरूप मात्र त्यांच्या घरी आलेली आहे. आणि हा क्षण असतो तो गुढीपाडव्याचा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज या रणदिव्यांच्या घरामध्ये अगदी प्रेमाची गुढी उभी राहते. आणि ते पण आता जानकी ह्या जे ऐश्वर्या आहे तर त्या अगदी सेम टू सेम एकमेकींच्या सारखे लुक करतात आणि सगळं काही अगदी छान होतं. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश आणि जानकी हे आता आपल्या सुमित्रा आणि नानांच्या पाया पडतात. आता सयाजीराव चक्क मात्र आज ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये आलेला आहे, कारण त्याला पश्चाताप झालेला आहे आपल्या वागण्याचा. कावेरी काकू आणि ऐश्वर्याने त्याचे डोळे उघडलेले आहे. कितीही त्याने रणदिव्यांच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केला असेल, कायम तो रणदिव्यांना अगदी खाली खेचत असेल, पण आज तो जो काही सयाजीराव आहे तर तो सुद्धा रणदिव्यांच्या घरामध्ये माफी मागायला आलेला असतो आणि आपले पुन्हा संबंध जुळवायला. कारण ऐश्वर्याला त्याने सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. ऐश्वर्याचा सून म्हणून आता रणदिव्यांच्या घरामध्ये थाटामाटात पुन्हा गृहप्रवेश होतो आणि सगळे काही अगदी छान होऊन आज पुन्हा सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा एकत्र येतात. सगळं रणदिवे कुटुंब आज एकत्र आहे आणि मायेला तिच्या पापाची शिक्षा मिळालेली आहे. तेव्हा तर मित्रांनो, मायेचे प्रत्येक डाव आहे तर ते ऐश्वर्याच्या मदतीने जानकी हाणून पाडते आणि आपल्या ओवीला सुद्धा सुखरूप परत घरी घेऊन येते. तेव्हा आता मित्रांनो, सगळं काही छान होतं, तर मालिकेचा शेवट मात्र इतका छान झालेला आहे. आपली जानकी मरणाच्या दारातून परत आलेली आहे, आपल्या ओवीला वाचवलेलं आहे आणि मायेचं मात्र ऐश्वर्याच्या मदतीने अंत केलेला आहे. आणि शेवटी सारंग आणि ऐश्वर्या पुन्हा जोडीने एकत्र आलेले आहेत. तेव्हा आता असेच डेली अपडेट्स पुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की राहात. तोपर्यंत आता अगदी मालिकेचा जरी शेवट झाला असला तरी सुद्धा सगळं काही छान होणार आहे आणि आणखीन अगदी मालिकेचे जे काही अगदी राहिलेले भाग आहेत ते लवकरच तुम्हाला बघायला मिळतील आणि लवकरच आता ही मालिका संपणार आहे. तर तेव्हा मित्रांनो, पुन्हा आता अगदी काय होतं पाहायला विसरू नका. धन्यवाद.